नमस्कार फ्रेंड्स, पूजा आर्ट क्रिएशन मराठीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण श्री महालक्ष्मी प्रसन्न तोरणपट्टीचा भाग 2 पाहणार आहोत। मी श्री हे नाव एकूण 15 राऊंडमध्ये विणलेलं आहे। आता आपल्याला महा हे नाव विणायचं आहे। आपण दोनच अक्षरामध्ये नाव विणणार आहेत, आपले व्हिडिओ मोठे होऊ नयेत म्हणून। तर पहिले याच्यासाठी मी व्हाईट कलर, लाल कलर, एक कात्री, 14 नंबरचा क्रोशा घेतलेला आहे। तर सर्वप्रथम आपल्याला खालच्या साईडकडून वरच्या साईडकडे पहिले 4 खांब व्हाईट कलरने घालून घ्यायचे आहेत। खालची साईड म्हणजे नावाच्या हे खालच्या बाजूने आणि वरची साईड म्हणजे ही नावाच्या वरच्या बाजूने। पहिले 4 खांब, चौथा खांब आपल्याला अर्धा घालून घ्यायचा आहे। परत आपल्याला लाल कलरचा धागा जोडायचा। लाल कलरचे आता आपल्याला एकूण 6 खांब घ्यायचे आहेत। 6वा खांब अर्धा घ्यायचा, एकूण 6 खांब लाल कलरचे। 6 खांब लाल कलरचे घालून झालेले आहे। परत आपल्याला व्हाईट कलरचा धागा जोडायचा आणि व्हाईट कलरचे एकूण 5 खांब घालायचे। पाचवा खांब अर्धा, पाचवा खांब अर्धा घातलेला आहे। परत आपल्याला 2 लाल कलरचा धागा जोडायचा आणि लाल कलरचे 2 खांब घालून घ्यायचे। दुसरा खांब अर्धा, परत आपल्याला व्हाईट कलरचा धागा जोडून घ्यायचा आणि समोरचे 7 खांब आपल्याला व्हाईट कलरने घालून घ्यायचे आहेत। एकूण 7 खांब हे समोरचे। तर राऊंड 17 यामध्ये पण वरच्या साईडने पहिले 7 खांब मी व्हाईट कलरने घालून घेतलेले आहेत। परत आता लाल कलरचा धागा जोडा आणि लाल कलरचे 2 खांब घालून घ्यायचे। दुसरा अर्धा, परत आपल्याला व्हाईट कलरचा धागा जोडायचा, व्हाईट कलरचे एकूण 5 खांब घालायचे। पाचवा खांब अर्धा, एकूण 5 खांब व्हाईट कलर। परत आता 5 खांब झालेले आहेत। परत आपल्याला लाल कलरचा धागा जोडायचा, लाल कलरचे 2 खांब घालून घ्यायचे। दुसरा अर्धा, परत व्हाईट कलरचा धागा जोडायचा, हे बघू शकता व्हिडिओमध्ये तुम्ही। आणि परत 2 खांब आपल्याला व्हाईट कलरचे घालायचे। परत लाल कलरचा धागा जोडायचा आणि परत 2 खांब आपल्याला लाल कलरचे घालायचे आहेत। माझ्या चॅनलवर जर पहिली वेळेस आला असाल, चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटही करा। परत आता समोरचे 4 खांब आपल्याला व्हाईट कलरने घालून घ्यायचे आहेत। माझ्या चॅनलवर अजून तुम्हाला काही नवनवीन व्हिडिओ पाहायचे असतील, त्याचीही कमेंट तुम्ही कमेंट बॉक्समध्ये करू शकता। चार खांब झालेले आहेत। आता परत आपल्याला राऊंड 18 साठी परत आपल्याला हे बघू शकता, आता 4 खांब घालून घ्यायचे आहेत खालच्या साईडकडून वरच्या साईडकडे। 3 आणि हा चौथा। परत आपल्याला लाल कलरचा धागा जोडायचा, लाल कलरचे एकूण आपल्याला 13 खांब घालून घ्यायचे आहेत। एकूण 13 खांब, 13वा खांब अर्धा घालून घ्यायचा आहे। एकूण 13 खांब लाल कलरचे, 13 खांब लाल कलरचे घालून झालेले आहेत। परत आता व्हाईट कलरचा धागा जोडायचा आणि व्हाईट कलरचे 7 खांब घालून घ्यायचे। एकूण 7 खांब व्हाईट कलरचे। परत आता राऊंड 19 मध्ये वरच्या साईडकडून 7 खांब व्हाईट कलरचे घालून घेतलेले आहेत। आता परत लाल कलरचा धागा जोडायचा आणि लाल कलरचे 2 खांब घालायचे।
दुसरा अर्धा. परत व्हाईट कलरचा धागा जोडायचा आणि व्हाईट कलरचे 5 खांब घालून घ्यायचे. एकूण 5 खांब व्हाईट कलरचे, 5 खांब. तर 5 खांब व्हाईट कलरचे घालून झालेले. परत लाल कलरचा धागा जोडायचा आणि परत आता 2 खांब आपल्याला लाल कलरचे घालायचे आहेत. परत व्हाईट कलरचा धागा जोडायचा आणि समोरचे 8 खांब आपल्याला व्हाईट कलरनं घालून घ्यायचे आहेत. शेवटपर्यंत 8 खांब व्हाईट कलरनं घालून घ्यायचे. राऊंड मध्ये पहिले 3 खांब खालच्या साईडकडून व्हाईट कलरचे घालून घेतलेले आहेत. परत आता लाल कलरचा धागा जोडायचा आणि आपल्याला एकूण 14 खांब लाल कलरचे घालायचे आहेत. एकूण 14 खांब. 14वा खांब अर्धा घालायचा. एकूण 14 खांब लाल कलर. 14 खांब लाल कलरचे घालून झालेले. परत आपल्याला व्हाईट कलरचा धागा जोडायचा आणि समोरचे 7 खांब आपल्याला व्हाईट कलरनं घालून घ्यायचे आहेत. एकूण 7 खांब हे समोरचे शेवटपर्यंत. तर राऊंड 21 मध्ये वरच्या साईडनं पहिले 7 खांब मी व्हाईट कलरनं घालून घेतलेले. परत लाल कलरचा धागा आणि 2 खांब लाल कलरचे. परत व्हाईट कलरचा धागा जोडायचा आणि एकूण 15 खांब आपल्याला व्हाईट कलरनं टाकून घ्यायचे आहेत. म्हणजे शेवटपर्यंत आता एकूण 15 व्हाईटच कलरनं घालून घ्यायचे आहेत. हे बघू शकता एकूण 21 अक्षर राऊंडमध्ये आपलं म हे अक्षर तयार झालेलं आहे. श्री आणि म. तर आपण ह हे अक्षर तयार करणार आहोत. तर राऊंड 22 मध्ये पहिले 3 खांब व्हाईट कलरनं घालून घेतलेले आहेत. परत आता लाल कलरचा धागा जोडायचा आणि एकूण 11 खांब आपल्याला लाल कलरनं घालून घ्यायचे आहेत. एकूण 11 खांब. 11वा खांब अर्धा घालायचा आहे. 11 खांब घालून घेते लाल कलरचे. हे 11वा खांब अर्धा घातलेला आहे. परत आपल्याला लाल कलरचा व्हाईट कलरचा धागा जोडायचा. व्हाईट कलरचा अर्धाच खांब घालून घ्यायचा आहे आणि परत लाल कलरचा धागा जोडायचा आणि लाल कलरचे 2 खांब घालायचे. दुसरा अर्धा. परत व्हाईट कलरचा धागा जोडायचा आणि समोरचे 7 खांब आपल्याला व्हाईट कलरनं घालून घ्यायचे आहेत. समोरचे 7 खांब व्हाईट कलरनं. राऊंड 23 मधले पहिले 7 खांब व्हाईट कलरनं घालून घेतलेले आहेत. परत आता लाल कलरचा धागा जोडायचा आणि 2 खांब लाल कलरनं घालून घ्यायचे आहेत. परत व्हाईट कलरचा धागा जोडायचा. व्हाईट कलरचा 1 खांब घालून घ्यायचा म्हणजे अर्धा. परत लाल कलरचा धागा जोडायचा. परत 2 खांब आपल्याला लाल कलरनं घालून घ्यायचे आहेत. परत आपल्याला आता व्हाईट कलरचा धागा जोडायचा आणि व्हाईट कलरचे 2 खांब घालून घ्यायचे आहेत. दुसरा अर्धा. परत लाल कलरचा धागा जोडायचा. लाल कलरचे 2 खांब घालायचे. दुसरा अर्धा. परत व्हाईट कलरचा धागा जोडायचा आणि व्हाईट कलरचे 3 खांब घालायचे. तिसरा खांब अर्धा. परत लाल कलरचा धागा जोडायचा आणि 2 खांब लाल कलरनं घालून घ्यायचे आहेत.
परत व्हाईट कलरचा धागा जोडायचा आणि समोरचे 3 खांब आता राहिलेले व्हाईट कलरनं घालून घ्यायचे आहेत. आता राऊंड 24मध्ये राऊंड 24साठी खालच्या साईडनं मी 3 पहिले खांब व्हाईट कलरचे घेतलेले आहेत. आता परत आपल्याला 2 खांब लाल कलरचे घ्यायचे आहेत. परत व्हाईट कलरचा धागा जोडायचा आणि व्हाईट कलरचे 2 खांब घालायचे. दुसरा अर्धा. परत लाल कलरचा धागा जोडायचा आणि लाल कलरचे एकूण 3 खांब घालायचे. तिसरा अर्धा. परत व्हाईट कलरचा धागा जोडून व्हाईट कलरचे 2 खांब घालून घ्यायचे आहेत. 2 खांब घालून झालेले आहेत. परत आपल्याला लाल कलरचा धागा जोडायचा आणि लाल कलरचे एकूण 5 खांब घालायचे. तीन, 4 आणि 5. 5वा खांब मारला. परत आता समोरचे 7 खांब आपल्याला व्हाईट कलरनं घालून घ्यायचे आहेत. समोरचे 7 खांब व्हाईट कलर. तर राऊंड 25मध्ये पहिले 7 खांब वरच्या साईडनं व्हाईट कलरचे घेतलेले आहेत. परत आता 2 खांब आपल्याला लाल कलरनं. आणि परत व्हाईट कलरचा धागा जोडायचा आणि एकूण 15 खांब आपल्याला व्हाईट कलरनं घालून घ्यायचे आहेत. एकूण 15 खांब शेवटपर्यंत. तर राऊंड 26मध्ये पहिले 3 खांब मी व्हाईट कलरनं घालून घेतलेले आहेत खालच्या साईडकडून. तर परत आपल्याला लाल कलरचा धागा जोडायचा आहे आणि एकूण 14 खांब आपल्याला लाल कलरचे घालायचे आहेत. 14वा खांब अर्धा घालायचा आणि परत समोरचे 7 खांब आपल्याला व्हाईट कलरनं घालायचे आहेत. लाल कलरचे 14 आणि व्हाईट कलरचे 7. राऊंड 27साठी वरच्या साईडनं परत 7 खांब व्हाईट कलरचे घातलेले आहेत. परत आपल्याला 2 खांब लाल कलरचे घालून घ्यायचे आहेत आणि परत एकूण 15 खांब आपल्याला व्हाईट कलरनं घालून घ्यायचे आहेत. समोरचे पूर्ण 15 खांब व्हाईट कलर. हे बघू शकता आपलं एकूण 27 राऊंडमध्ये श्री आणि महा हे नाव तयार झालेले आहे. आता महालक्ष्मी हे नाव आपण भाग 3मध्ये पाहणार आहोत. हे एकूण 27 राऊंडमध्ये झालेलं आहे. बघू शकता किती परफेक्ट आपलं म आणि ह हे अक्षर आलेलं आहे. माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. धन्यवाद.